मित्रांनो, आज आपण आलेलो आहे नवीन लोकेशनवरती। तर इथं आपण सुती जाळे वापरून मासे पकडायचा प्रयत्न करणार आहे। लोकेशन पूर्ण नवीन आहे, आपल्याला माहित नाही आपल्याला मासे सापडतील का नाही। शिवाय वरून पाऊस पण भरपूर चालू आहे आणि पुण्यापासून सुद्धा भरपूर लांब आहे आपण। तर बघू प्रयत्न करून आपल्याला मासे सापडतात का। बघा मित्रांनो, एवढ्या भारी स्पॉटला आलोय ना, आपल्याला एक चिलापी सापडले। बघा, एक चिलापी। एवढा भारी स्पॉट आहे, पुण्यापासून जवळजवळ 60-70 किलोमीटर। आणि मासे बघा कसे सापडत आहेत, एक एक मासा, तो पण चिलापीच। मित्रांनो, आपण आतापर्यंत 20 जाळी फेकली, आपल्याला फक्त 2 चिलापी सापडले। बघा, प्रत्येक वेळेस मासे सापडणं एवढं सोपं नसतं। तर अजून थोडा प्रयत्न करून बघू काय सापडत आहे का। मित्रांनो, आपण जवळजवळ 30 ते 35 जाळे मारली, त्याच्यात आपल्याला फक्त 4 चिलापी सापडले। आज एवढं कष्ट केलं, मासे तर काय सापडले नाही, पण हरकत नाही। जे 4 चिलापी सापडलेत आपल्याला, त्या 4 चिलापीचीच रेसिपी आज आपण बनवणार आहे।
बघा मित्रांनो, माशाची साईज बघून तुम्हाला अंदाज येईल. बघा, आपल्याला 4 चिलापी सापडले होते त्या स्पॉटवरती. तर एकच चिलापीचा आपल्याकडे व्हिडिओ आहे. बाकीच्यांचे आपण काही व्हिडिओ काढले नाही, कारण पाऊस खूपच मुसळधार येत होता. तर ज्या चिलापीचा आपण व्हिडिओ काढला ना, तो लहान होता. पण बाकी 3 चिलापीतल्या 2 चिलापीची साईज किती मोठी आहे बघा. पूर्ण ताड भरलंय एका चिलापीने आपलं. तर त्याचीच आपण रेसिपी केली. रेसिपी तर खूपच साधी सिंपल आहे, जी आपण घरी करतो त्या पद्धतीची. तर पाहूया आपण आपल्याला मासा कसा लागतो ते. टेस्ट एक नंबर भारी आहे मित्रांनो, कारण यात आपण वाटण घातलेलं नाहीये. त्यामुळे माशाची जी मूळ टेस्ट आहे ना, तीच टेस्ट आपल्याला लागते. आणि शिवाय ज्या स्पॉटवरती आपण गेलो होतो ना, त्या स्पॉटचं पाणी पुण्याला पिण्यासाठी येत असतं. अतिशय स्वच्छ असं पाणी आहे, त्यामुळे मासा पण चवदार आहे. तर चला आता आपण जेवण करून घेऊ. मित्रांनो, जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.